सर्व भाविक सज्जन आणि समर्थ सेवेकरी राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन ऊर्जा मिळवण्यासाठी मागण्यासाठी पारमार्थिक जीवन यशस्वी होण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून खरं तर आपण सण असूनही उपस्थित झालात हा आपला एक मोठा त्याग आहे. अक्षय म्हणजे चिरकाल आशीर्वाद मागण्यासाठी आपण सणालाही बाजूला ठेवून आमच्या भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आलेले आहेत. खरं तर आजचा सण हा भगिनींचा आहे. मातोश्री पार्वतींचा जन्मदिवस आहे आणि कुलस्वामिनीच्या कुलाचाराचा आणि पूर्वजांच्या आशीर्वादाचा दिवस आहे. म्हणून हे अनेक महायोग आजच्या सणाच्या निमित्तानं आणि मुहूर्ताच्या निमित्तानं आपण त्याला सामोरं जात आहात. वर्षभरात सुमारे 4 महत्त्वाच्या मुहूर्तापैकी हा महत्त्वाचा मुहूर्त आहे. लोक 3.5 म्हणतात, पण मुहूर्त अर्धा नसतो, पीठही अर्धी नसतात. परंतु गेल्या 350 वर्षापूर्वी एका राजसत्तेनं देवांनाही आणि मुहूर्तांनाही 3.5 करून टाकलं. असे ते 3.5 शहाण्यांचा तुम्हाला परिचय आहे. म्हणून पीठं 4 आहेत महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली, 3.5 नाहीत. सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर ही 4 प्रमुख पीठं आहेत. मुहूर्तही 4 प्रमुख आहेत. त्यात चैत्रशुद्ध पाडवा, आजचा अक्षय तृतीया, दीपावलीचा पाडवा आणि विजयादशमी हे 4 प्रमुख मुहूर्त आहेत. ते 4 आहेत, 3.5 नाहीत. परंतु वहिवाट बोलताना आपण 3.5 करतो. त्यात कृपया आपण दुरुस्ती करावी हे कळकळीचं आव्हान आहे. आपणा सर्वांना अक्षय तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा देतो. कारण आज परशुराम जयंतीसुद्धा आहे आणि महात्मा बसवेश्वर जयंती देखील आहे. अनेक पुण्यवंतांच्या महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, त्यांचे जीवनादर्श, त्यांचं कार्य पुढील पिढ्यांच्या स्मरणात राहून त्याचं आपण आकलन, आचरण, मनन, चिंतन आणि स्मरण या सगळ्या गोष्टी करण्याला हे मुहूर्त आपल्याला आठवण करून देत असतात. म्हणून आपण ते आठवण पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्याचं पोस्टमनचं काम कृपया आपण करावं हे कळकळीचं आवाहन. आज मी अधिक वेळ घेणार नाही, कारण आपण सणामुळं मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही. आम्हाला मानसशास्त्र माहीत आहे, परंतु एक 5च मिनिटात आपणाला या कार्याच्या अंतरंगाचा गोषवारा आणि पुढील होणारे उपक्रम याचा मेळ घालण्यासाठी आपण एक 5 मिनिट शांतपणे सहकार्य करावं हे कळकळीचं आवाहन. आगामी येणाऱ्या पुढील आठवड्यात तारीख 24, 25, 26, 27 हे 4 दिवस संभाजीनगर मराठवाड्यात एक खूप मोठा देश लेवलवर महाराष्ट्रव्यापी उपक्रम महाराष्ट्रातल्या प्रशासकीय शासकीय अधिकाऱ्यांनी आणि सेवेकऱ्यांनी नियोजित केलेलं आहे. त्याचं नाव आहे मूल्य शिक्षण संस्कार. म्हणून आमच्या मूल्य शिक्षणात काम करणाऱ्या गुरुजनांनी पुढे येऊन आपला परिचय देऊन तिथे काही लाख विद्यार्थी, शिक्षक, पालक, सेवेकरी मोठ्या संख्येनं त्या ग्राउंडवर जमणार आहेत. तिथे ती तयारी पूर्ण झालेली आहे. तिथे फार मोठं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्या प्रदर्शन त्याला फी नाही, विनामूल्य आहे. प्रवेश विनामूल्य आहे आणि ते बघण्याला सुमारे कमीत कमी एका व्यक्तीला 5-6 घंटे लागतात. ते दिवसरात्र आम्ही चालू ठेवण्याचं प्रयोजन करतो आहे. म्हणून एवढे काही लाख येणारे विद्यार्थी, सेवेकरी, शिक्षक,
भाविक, उद्योजक नव्हे, सर्वच क्षेत्रातले दिग्गज लोक ते प्रदर्शन बघण्याला येणार आहे. त्याला फी नाही आहे. आणि असा हा मोठा उपक्रम खरं तर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं ठेवलेला आहे. तुम्ही आज बरेच काही पालकांनी प्रश्न मुलांच्या बाबत आणलेले आहेत. आमचे मुलं CA होतील का, IAS होतील का, IPS होतील का, किंवा भविष्यकाळात त्यांनी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, IAS व्हावं, या नेमकं काय करावं. हा जो विद्यार्थ्यांसमोर यक्ष प्रश्न आहे त्याची उत्तरं आम्ही तिथे प्रदर्शनात दिलेली आहे. म्हणून तिथे त्याच वेळी त्याच उमेदवाराला त्याच्या स्वतःच्या करिअरविषयी तिथे प्रत्यक्ष माहिती संबंधित आमचे अनेक कलेक्टर लोक तिथे उभे आहेत आणि त्यांच्यावर ही जिम्मेदारी दिलेली आहे. म्हणून आपण कृपया या सोहळ्याचं सोनं करावं आणि उपेक्षित असणारे करिअर संदर्भात जे विद्यार्थी लोक आहेत त्यांनी तर हे टाळू नये. त्यांनी हे टाळू नये. त्यांच्या भविष्यकाळाचा जो प्रश्न आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त हा उपक्रम आयोजित केलेला आहे. कृपया आपण इतरांनासुद्धा आणि आपले नातलग मराठवाड्यात जे आहेत त्यांना तुम्ही संवाद संपर्क करा, त्यांनाही तिथे पाठवा. आणि निश्चितपणे त्या प्रदर्शनाचा लाभ भविष्यकाळाला उपकारक ठरेल, उपकृत करणारा असेल. त्यात बरेच IAS आमचे अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, वेगवेगळ्या उच्च शिक्षित असणारे अनेक प्रतिनिधी आहेत, काही कलेक्टर लोक आहेत. हे सारं जनतेच्या, मानवजातीच्या, संस्कृतीच्या, धर्माच्या हितासाठी या साऱ्या गोष्टी उपकृत होणाऱ्या आहेत. कृपया आपण सहानुभूतीपूर्वक सहकार्य करावं हे कळकळीचं आव्हान आहे. कार्यक्रम तुमचा सर्वांचा आहे, कुणा एका व्यक्तीचा नाही. हे पहिलं लक्षात ठेवावं. हा काही कुठला मेळावा किंवा सत्संग नाही, हे भविष्यकाळाचा वेध आहे, याचं आपण सोनं करावं. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी थोडक्यात आपला परिचय देऊन आलेल्या भाविकांचे अश्रू पुसून त्यांना योग्य दिशेला लावण्याचं काम विनाविलंब आणि विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा ते आपणाशी संवाद साधणार आहेत दिवसभरासाठी. पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींच्या उपवर असणाऱ्या मुलामुलींची विवाह शीघ्रातिशीघ्र ऋणानं बंधानं व्हावीत म्हणून हे विवाह मंडळ आज सज्ज आहे. सण असूनही आज खरं तर भगिनींचा सण आहे. ते साऱ्या गोष्टी बाजूला ठेवून एक त्यागाला बरोबर घेऊन, जिज्ञासा बरोबर घेऊन इथे दर गुरुवार रविवारी सण असो का काही असो जनता दरबार स्वामींचा भरला जातो. सबब न सांगता कुठली सबब कोणी सांगत नाही, याला त्याग म्हणतात. म्हणून विवाह मंडळात ज्या ज्या पालकांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांनी सर्वप्रथम विवाह मंडळाला भेट द्यावी आणि त्यांच्याकडे असणारी जी काही नोंद झालेली आहे ती सुमारे राज्याच्या 36 जिल्ह्यातून 1.5 लाखापेक्षा अधिक उपवर मुलामुलींची स्थळं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याचं आपण लक्ष देऊन त्या विचाराचं सोनं करावं हे कळकळीचं आव्हान. पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधींसह डॉक्टर लोक आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन इथे असाध्य आजाराला घेऊन अनेक रुग्ण येतात. कॅन्सर बरा होण्यासाठी इथे दवा उपलब्ध आहे. तो कसा घ्यावा की ज्यामुळं बिना केमो, बिना शस्त्रक्रिया आणि बिना वेदना असणारा हा दवा आहे. औषधं मात्र कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागतील एवढंच आहे. म्हणून आपण त्या निमित्तानं गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला जनतेच्या, मानवजातीच्या सोयीसाठी परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आकार घेत आहे आणि आगामी येणाऱ्या कुंभपर्वात त्यातला काही भाग
जनतेला प्रदान करत आहोत सेवा म्हणून संबंधित रुग्णांना एक सुखद धक्का ही औषधं देणार आहेत. त्यांनी आमच्या डॉक्टरांशी दिवसभरासाठी कृपया संवाद साधावा हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे इंजिनियर लोक आलेले आहेत, वास्तुतज्ञ आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन, कायदेशीर सल्लागारसुद्धा प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी सोबत येऊन आपल्या विभागाचा ओळख परिचय करून द्यावा. जरी सण आहे तो प्रत्येकालाच आहे, पण कोणीतरी त्यागानं आपण आलेल्या दुःखितांच्या अश्रू पुसण्याचं काम ही एक स्वामी आपली परीक्षा घेत असतात. म्हणून या परीक्षेत पास होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून इथे इंजिनियर आहेत, कायदेशीर सल्लागार आहेत, शिक्षक आहेत, न्यायमूर्ती आहेत. हे सारे समाजातले स्तंभ आणि घटक समाजाला योग्य मार्गदर्शन आणि विनामूल्य मार्गदर्शन करण्याचं काम या कार्याच्या अंतरंगातून केलं जातं, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधींसह युवा प्रबोधन प्रतिनिधी, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी. कारण पुढील आठवड्यात देशात आणि जगात खूप मोठे भूकंप होणार आहेत, ते आधीच सांगतो. वेळेवर धावपळ करू नका. 8 रिश्टरपर्यंत भूकंप होणार आहे. त्याची तीव्रता 2 पर्यंत आणण्याचं सामर्थ्य या भूकंप यंत्राचं आहे. म्हणजे वित्त आणि मानवहानी टाळायची असेल तर हे भूकंप यंत्र आपण गावोगावी मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात स्थापन केले तर वित्त आणि मानवहानी टळेल. भूकंप मात्र होतील, पण ते कमी प्रतीचे होतील की जेणेकरून नुकसान होणार नाही. आणि जर नाही केलं त्याला कोण जबाबदार हे प्रश्न आत्मचिंतनाचा, परीक्षणाचा आहे. आमचं काम सांगायचं आहे. ते कोणी पालन करू नका, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आगामी पुढील आठवड्यात आणि या आठवड्यात वादळ पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. म्हणून हा जो ध्वज आहे मारुती रायाचा आहे, वादळ ध्वज त्याला म्हणतात, तो जर वादळापूर्वी आपण लावला, मोजून 5 मिनिटात वादळ कसंही थांबतं. आणि त्याखाली बसून आपण मारुती रायाची स्तुती केली, लांगुलास्त्र वाचलं किंवा हनुमान चालिसा वाचलं, मोजून 4 मिनिटात वादळ थांबतं. का? ते वायुपुत्र आहेत, हे आपणा सर्वांना माहीत आहे. वायूवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त हनुमंताला आहे. म्हणून या साऱ्या गोष्टी डोळस पारदर्शक आणि प्रामाणिकपणानं जनतेपर्यंत सांगण्याची गरज आहे. याला रुपया लागत नाही. योजक तत्र दुर्लभ, त्याला योजक लागतात. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी स्वीकारलेला विभाग आहे. म्हणूनच या देशाला भारत माता का म्हणतात? भगिनींमुळं म्हणतात. हे अजून देशात नीटचं समजलेलं नाही. आपण प्रत्येक घोषणा देताना भारत माता की जय म्हणतो. अमेरिका माता म्हणत नाही, इराण माता म्हणत नाही, चीन माता म्हणत नाही, कुठल्याही देशाला माता म्हणत नाही. भारतालाच का म्हणतो हे आता आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून भारतीय संस्कृती आणि संस्कार हे लहानपणापासूनच पुढील पिढ्यांच्या आचरणात आणणं, त्यांना स्वसंरक्षण आणि निर्भय भारत करणं या संस्कृतीचं लक्षण आहे. म्हणून आपण परवा देशात जगात अखंड जप यज्ञ नाम सप्ताह केला, त्यात चंडी याग केला. जगात चाललेलं, देशाबाहेर चाललेलं जे युद्ध आहे त्यांना सद्बुद्धी व्हावी, ते युद्ध थांबावं, त्याचा उपद्रव कुठल्याही मानवजातीला होऊ नये म्हणून आपण प्रत्यंगिरा चंडी नावानं सप्तशतीचे पाठ करत आहोत, हे तुम्हाला माहीत आहे. पण ते अजून थांबू नका, चालूच राहू द्या. युद्ध परोक्त थांबेपर्यंत त्याला मुदत टाकू नका. म्हणून आपणाला अजूनही आपला ग्रहपाठ तो चालू ठेवावा लागणार आहे. दिवस रात्र
आपण त्याचा ध्यास घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण या साऱ्या बाबी कृपया सहानुभूतीपूर्वक देशाचं धर्माचं आधी आपण काम करा, मग आपली कामं करा. पहिलं प्राधान्य देशाला द्या, दुसरं प्राधान्य धर्माला द्या, तिसरं पुढचं प्राधान्य मग आपल्या वैयक्तिक जीवनाला द्या. तर हा देश टिकेल, अन्यथा पुढे बोलण्याचं प्रयोजन नाही. खूप मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मात धर्मांतरं चालू झालेली आहेत, ही कुठेतरी रोखली पाहिजे. त्यासाठी हा सर्व प्रयत्न स्वामी महाराजांच्या चरणावर, भारत मातेच्या चरणावर आपण हे साकडं घालावं आणि देशात स्वास्थ्य, सौख्य, बंधुभाव या गोष्टी निर्माण व्हाव्यात, राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश या कार्याचा आहे. अधिक बोलणं उचित नाही. आपणा प्रत्येकाला घरी जाणं आहे, सण आहे, सगळ्या गोष्टी आहे, परंतु जाता जाता ही विचाराची शिदोरी आपण या इथे मांडलेल्या ज्ञानदानाच्या रूपानं, ज्ञानाच्या पानपोईनं आपण ती जाता जाता घरपोच न्यावी. ज्ञानानं ज्ञान वाढतं, दिल्यानं ते वाढतं. म्हणून सर्वात श्रेष्ठ दान ज्ञानदान आहे. म्हणून हे ज्ञानदान आपण इतरांपर्यंत कृपया पोस्टमनच्या निमित्तानं भूमिका आपण पोस्टमनची घ्यावी आणि ते पोचवावं, हे कळकळीचं आवाहन. वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना आजच्या अक्षय तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर आपण मावणानं सर्वप्रथम भगिनी मधल्या गेटनं औदुंबराला वळसा घालून दरबारात स्वामींना नमस्कार करतील. मुजरा करणार नाही, गर्दीमुळं चेंगराचेंगरी होते. आणि नंबर 2च्या गेटनं पुरुष वर्ग मौनानं समाधी मठाला वळसा घालून दरबारात स्वामींना मुजरा करतील आणि आयुष्यभर यापुढे स्वामींचे पाय सोडणार नाहीत अशी आपण शपथ घ्यावी. रोज 3 अध्याय 11 माळा जप पंचमहायज्ञ करावा. भविष्यकाळात येणारी सारी संकटं या सेवेमुळं थांबणार आहेत, थोपणार आहेत, हे आपण मनाशी बाळगावं. रोज 11 माळा जप आपण वहीवर लिहावा किंवा यथाशक्ती जप लिहून 12 लक्ष जो जप कुटुंबात जो व्यक्ती करेल, आयुष्यात त्याला कुठल्याही समस्या, दुःख बघावं लागणार नाही. अगदी सोपा उपाय दिला, परवडतो का बघा आपणाला. म्हणून आपण बिना खर्चानं असाध्य आजार किंवा अगदी जटिल समस्या स्वामींच्या जपानं दुरुस्त होतात, हे मला सांगायचं आहे. असोच वेळेला विराम करून आपण हात जोडून प्रार्थना करू आणि सर्वप्रथम भगिनी औदुंबराला वळसा घालून येतील. तदनंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं स्वामींकडे हात जोडून प्रार्थना करतील की या देशात सौख्य, शांतता, राष्ट्रीय एकात्मता तुमच्या आमच्यात सर्वांमध्ये निर्माण हो. आम्हाला शुद्ध स्वामींनी पवित्र अशी बुद्धी द्यावी, आपल्याकडून स्वामींचं काम घडावं अशी प्रार्थना अक्षय मुहूर्ताच्या निमित्तानं अक्षय तृतीयेला करावी. एवढंच कळकळीचं सांगतो, थांबतो. श्री स्वामी समर्थ.